नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोजची आपली देवपूजा कशी करावी हे बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी देवपूजेला बसताना आपण आसन घ्यावे. देवपूजा करताना नेहमी आसनावरच बसावे. देवपूजेला बसल्यावर आपण स्वतः कपाळावरती कुंकू लावून घ्यायचे आहे. बरेच जण देवपूजा झाल्यानंतर कपाळाला कुंकू लावतात, पण असे करू नये. पूजा करण्याआधीच आपण कपाळाला कुंकू लावून घेणार आहोत. देवांना स्वच्छ आंघोळ घालून आपण देव स्थापन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण सर्व देवांना कुंकू लावून घेणार आहोत. महादेवाच्या पिंडीवरती भस्म किंवा गणगोळी लावली जाते. देवपूजा करताना मंत्र कुठले म्हणावे, तर देवपूजा करताना आपण गणपती स्तोत्र, लक्ष्मी मंत्र, महादेवाचा बीज मंत्र या मंत्रांचा पठण आपण करू शकतो. सर्व देवांना ताजे ताजे फुलं अर्पण करावे व महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करावं. देवघरात दिवा लावल्यानंतर जी वापरलेली वात आहे ती आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरू नये. दररोज आपण नवी वात लावायची आहे. त्यानंतर धूप दीप लावून आपण सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही दररोजचा जो काही स्वयंपाक केला असेल तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नैवेद्य ठेवण्याआधी खाली पाण्याने चौकोन काढावा. त्यावर आपण नैवेद्याचं ताट ठेवून त्यावर 3 वेळा पाणी फिरून घ्यायचे आहे व नैवेद्यम समर्पयामीही असं म्हणून आपण सर्व देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. थोड्या वेळाने जेवायला बसल्यानंतर तुम्ही हा नैवेद्य घरात सर्वांना देऊ शकता किंवा हा नैवेद्य गाईला जरी खाऊ घातला तरी चालेल. त्यानंतर आपण सर्व देवी देवतांची आरती करून घ्यायची आहे. आरती करण्यासाठी आपण देव्हाऱ्यामध्ये जो दिवा लावलेला आहे तो दिवा वापरायचा नाही आहे. आपण एक दुसरा दिवा लावून त्या दिव्याने आपण आरती करून घ्यायची आहे. शक्यतो हा दिवा तुपाचा असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असले पाहिजे. तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने व श्रद्धेने जर पूजा केली तर तुमची प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहोचतात. अशा प्रकारे हे काही छोटे छोटे नियम तुम्ही देवाची पूजा करताना पाळावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.